जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहिला ते पण सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि कुणाकुणाला हा व्हिडिओ आवडला आहे। तर चॅनलला का सबस्क्राईब करायला विसरू नका। बहीण आणि नवऱ्याचं प्रेम प्रकरण, पत्नीचंही अफेअर असं समोर आलं। कुटुंबाचं डार्क सिक्रेट उघड झालं। एक विचित्र घटना समोर आता आली आहे। बहिणीचं नवऱ्यावरचं प्रेम प्रकरण होतं। एवढंच नाही तर पत्नीचंही बाहेर दुसऱ्या पुरुषासोबत विवाह बाह्य संबंध होते। कुटुंबातील हे डार्क सिक्रेट कशा प्रकारे उघड झाले हे आपण तुम्हाला धक्कादायकच बसेल। लग्न हे विश्वास आणि प्रेमावर उभं असतं। पती पत्नीमधील दोघांपैकी कोणीही या विश्वासाला तोडून विवाहबाह्य संबंध ठेवल्यास संसारात वादळ निर्माण होतं। अशीच एक विवाहबाह्य संबंधाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। धक्कादायक म्हणजे या घटनेत विचित्र प्रकरण समोर आलं आहे। नवऱ्याचं बहिणीसोबत प्रेम प्रकरण होतं। एवढंच नाही तर पत्नीचंही बाहेर अफेअर होतं। काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात। बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील मोर काही पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीचे नाव दीनदयाळ असून तो बेगूसरायचा रहिवासी होता, ज्याचा मृतदेह बैद्यता अलियारा रस्त्यावर एका वाहनात आढळला। ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत असताना मेहुणीच्या कबुलीमुळे हत्येला एक वेगळंच वळण लागले। खगरियातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात घडलेली ही एक घटना सध्या खूप चर्चेत आली आहे। भाऊजी आणि मेहुणे यांचं प्रेम प्रकरण होतं, तर भाऊजीच्या पत्नीचं बाहेर दुसऱ्याबरोबर अफेअर होतं। या त्रिकोण प्रेम प्रकरणातून दीनदयाळ म्हणजे भाऊजीची हत्येमुळे ही प्रकरणं समोर आली आहेत। दीनदयाळच्या मृत्यूबाबत आतापर्यंत पोलीस आत्महत्या आणि खून यात गोंधळलेले आहेत। दीनदयाळ हे बेगुसराय जिल्ह्यातील बडी संख्येचे रहिवासी होते। 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह बछोडा अलिया रस्त्यावर एका वाहनात पोलिसांना आढळला गेला। या संदर्भात मृत्यूचा भाऊ संजीव कुमार यांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे दीनदयाळ यांच्या पत्नी साजो देवी अनिता देवी सासरे टुनटुन शाह दीनदयाळ यांच्या पत्नीचा प्रियकर असल्याचे सांगितले जाणारे रमण कुमार राणा यांच्यासह अर्धा डझन लोकांवर आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचं म्हणणं आहे की ज्या मेहुणीशी दीनदयाळचे प्रेमसंबंध होते असे म्हटलं जातं ती या प्रकरणात साक्षीदार बनली आहे। मृत्यू
दीनदयाळच्या मेहुणीने इंटरनेट व्हिडिओवरून कबूल केले आहे की ती दीनदयाळशी प्रेमसंबंध होते. ती म्हणते तिची बहीण साजो देवी दीनदयाळची पत्नी दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असे. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. तिने आरोप केला की तिच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने मिळून कट रचून त्याच्या भाऊजी दीनदयाळची हत्या केली. 14 एप्रिल रोजी दुपारी 12:17 मोरकाही पोलिसांनी फोनवरून माहिती मिळाली की एका तरुणाचा मृतदेह खड्ड्यात पडला आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी राजू कुमार म्हणतात की जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा मृतदेह खड्ड्यात नव्हे तर वाहनात आढळला. हे वाहन मृताच्या बेगुसराय इथल्या मामांच्या असल्याचे सांगण्यात आले. तरुणाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छेदनानुसार मृतदेह राखीव ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भेसर फॉरेन्सिक तपासणी, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मोबाईलचा CDR आणि इतर गोष्टींची तपासणी केल्याशिवाय निर्णय घेणे कठीण आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.